श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 21वा सर्ग वाचूया. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 21वा सर्ग वाचूया. अगस्त्य सांगतात, पूर्वोक्त रूपाने राजा मरुत्ताला जिंकल्यानंतर राक्षसराज दशग्रीव क्रमशः अन्य नरेशांच्या नगरात देखील युद्धाच्या इच्छेने गेला. महेंद्र आणि वरुणाप्रमाणे पराक्रमी अशा त्या महाराजांपाशी जाऊन तो राक्षसराज त्यांना म्हणाला, राजांनो, तुम्ही माझ्याशी युद्ध करा किंवा तुम्ही हरलात हे कबूल करा. हाच मी नक्की केलेला निश्चय आहे. त्याच्या विपरीत करण्यानं तुमची सुटका नाही. तेव्हा निर्भय, बुद्धिमान तसेच धर्मपूर्ण विचार करणारे खूपसे महाबली राजे परस्परांशी सल्लामसलत करून शत्रूची प्रबलता जाणून म्हणाले, राक्षसराज, आम्ही तुझ्या पुढं हार मानतो. दुष्यंत, सुरथ, गाधी, गज, राजा, पुरुरवा या सर्व भूपालांनी आपापल्या राजत्व कालात रावणासमोर आपला पराजय स्वीकारला. त्यानंतर राक्षसांचा राजा रावण इंद्राद्वारे सुरक्षित अमरावतीप्रमाणे महाराज अनरण्याद्वारे पालित अयोध्यापुरीत आला. तेथे पुरंदराप्रमाणे असलेल्या पराक्रमी पुरुषसिंह राजा अनरण्याकडे जाऊन तो म्हणाला, राजन, तू माझ्याशी युद्धाला तयार हो किंवा मी हरलो हे कबूल कर. हाच माझा आदेश आहे. त्या पापात्म्याचे ते म्हणणे ऐकून अयोध्या नरेश अनरण्याला मोठा क्रोध आला आणि तो त्या राक्षस राजाला म्हणाला, निशाचरपते, मी तुला द्वंद्व युद्धाची संधी देतो. थांब तर सत्वर युद्धाला तयार हो. मी देखील तयार होतो. राजाने रावणाच्या दिग्विजयाची प्रतिज्ञा पूर्वीच ऐकलेली होती, म्हणून त्याने खूप मोठी सेना एकत्र करून ठेवलीच होती. नरेशाची ती सर्व सेना त्यावेळी राक्षसाच्या वधासाठी उत्साहित होऊन नगराबाहेर पडली. 10,000 हत्तीस्वार, 1,00,000 घोडेस्वार, कित्येक हजार रथी आणि पायदळ सैनिक पृथ्वी जणू झाकून टाकीत युद्धासाठी पुढे सरसावले. रथ आणि पायदळासह सर्व सेना रणक्षेत्रात जाऊन पोहोचली. मग राजा अनरण्य आणि निशाचर रावणात मोठा अद्भुत संग्राम सुरू झाला. त्यावेळी राजाची सर्व सेना रावणाशी टक्कर घेऊन त्याच प्रकारे नष्ट होऊ लागली की ज्याप्रमाणे अग्नीत दिलेली आहुती पूर्णतः भस्म होते. त्या सेनेने खूप वेळपर्यंत युद्ध केले, मोठा पराक्रम दाखविला, परंतु तेजस्वी रावणाशी सामना केल्यावर ती खूपच कमी संख्येने जिवंत राहिली आणि शेवटी पतंग ज्याप्रमाणे आगीत जळून भस्म होतात त्याचप्रमाणे कालकर्दमात गाडली गेली. राजाने पाहिले की आपली विशाल सेना त्याच प्रकारे नष्ट होत आहे की ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या शेकडो नद्या महासागरापाशी पोहोचून त्याच्यात विलीन होतात. तेव्हा महाराज अनरण्य क्रोधमूर्छित होऊन आपल्या इंद्रधनुष्यासारख्या महान शरासनाचा टनत्कार करीत रावणापाशी 2 हात करण्यासाठी आला. मग ज्याप्रमाणे सिंहाला पाहून हरिणे पळून जातात त्याचप्रमाणे मारीच, शुक, सारण तसेच प्रहस्त हे 4ही राक्षस मंत्री राजा अनरण्याकडून पराभव पत्करून पळून गेले. त्यानंतर इक्ष्वाकू वंशाला आनंदित करणाऱ्या राजा अनरण्याने राक्षसराज रावणाच्या मस्तकावर 800 बाण मारले. परंतु ज्याप्रमाणे ढगांनी पर्वत शिखरावर वर्षविलेल्या जलधारा त्या पर्वताला काहीही करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे ते कोसळणारे बाण
त्या निशाचराच्या शरीरावर कोठेही जखम करू शकले नाहीत. त्यानंतर राक्षस राजाने कुपित होऊन राजाच्या मस्तकावर एक तडाखा मारला. त्यामुळे घायाळ होऊन राजा रथातून खाली पडला. ज्याप्रमाणे वनात वज्रपाताने दग्ध झालेला सालवृक्ष जमिनीवर कोसळतो, त्याच प्रकारे राजा अनरण्य व्याकुळ होऊन पृथ्वीवर पडून थरथर कापू लागला. ते पाहून रावण जोरजोरात हसू लागला आणि त्या इक्ष्वाकू वंशी नरेशाला म्हणाला, यावेळी माझ्याशी युद्ध करून तू ही काय दशा प्राप्त करून घेतलीस? नरेश्वरा, तीनही लोकात कुणीही वीर असा नाही की जो मला द्वंद्व युद्धाचं आव्हान देऊ शकेल. असं वाटतं की तू भोगातून गुंतून पडल्यामुळं माझ्या बलपराक्रमाविषयी तुझ्या ऐकिवात नव्हतं. राजाची प्राणशक्ती क्षीण होऊ लागलेली होती. त्याने या प्रकारे बडबड करणाऱ्या रावणाचे बोलणे ऐकून म्हटले, राक्षसराज, आता इथं करण्यासारखं काय बरं राहिलं आहे? कारण काळाचं उल्लंघन करणं मोठं दुष्कर कर्म आहे. राक्षसा, तू तुझ्या मुखानं प्रशंसा करतो आहेस, परंतु तू आज मला पराभूत केला आहेस. त्याचं खरं कारण काळ आहे. वास्तविक काळानंच मला मारलं आहे. तू तर माझ्या मृत्यूला निमित्त मात्र ठरला आहेस. माझे प्राण जात आहेत म्हणून यावेळी मी काहीही करू शकत नाही. निशाचरा, मला हाच आनंद वाटतो की मी युद्धाला पाठ फिरवलेली नाही. युद्ध करता करताच मी तुझ्या हातून मारला गेलो आहे. परंतु राक्षसा, तू तुझ्या वेड्या वाकड्या बोलण्यानं इक्ष्वाकू वंशाचा अपमान केला आहेस. म्हणून मी तुला शाप देतो. जर मी दान, पुण्य, होम आणि तप केलं असेल, जर माझ्याकडून धर्मानुसार प्रजाजनांचं उत्तम पालन झालं असेल, तर माझं हे वचन सत्य ठरेल. महात्मा इक्ष्वाकू वंशी नरेशांच्या या वंशातच दशरथ नंदन श्रीराम प्रकट होतील. ते श्रीराम तुझ्या प्राणांचं अपहरण करतील. राजाने अशा प्रकारे शाप देताच मेघाप्रमाणे गंभीर स्वरात देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला. त्यानंतर राजा अनरण्य स्वर्गलोकी गेला. तो स्वर्गवासी झाल्यावर राक्षस रावण तेथून इतरत्र निघून गेला. इथे 21वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 22वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.